त्यातला दुसरा आयकॉन आहे आशिष मेहरुल आणि विश्वजित ठाकूर. दिघोडे गावचा रायगडचा सुपुत्र आहे विश्वजित ठाकूर. गेल्या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने जी महास्पीड ही स्पर्धा घेतली होती वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी, तर सर्वाधिक वेगवान बॉल टाकणारा खेळाडू आहे तो विश्वजित. तर प्रथमेश 6 चेंडू फिरवलाय, चेंडूचा भोवरा बनवलाय. इथे युद्धाला तोंड फुटलेलं आहे. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं याची प्रचिती अनेक वेळा आपण घेतलेली आहे. प्रत्यक्षात क्रिकेटची लढाई निश्चित रक्तपात नसतो, इथे रक्ताची नाही, इथे धावांचे पाठ वाहतात. ही प्रेमाची लढाई आहे. चेंडू आकाशामध्ये, फाईनला उचललेला चेंडू, क्षेत्ररक्षक पाठमोर असेल. एक धाव एव्हाना सौद पटेलला, दुसरी धाव हवी आहे आणि वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण होतील. धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. विस्फोट होणार का? आजचे सकाळचे रात्रीचे सुरुवातीचे दोन्ही सामने प्रेक्षकांसाठी थोडेसे कंटाळवाने म्हणता येणार विरस झाला. मोठ्या ताकदीची लढत हवी होती, ते एकतर्फी झाले. मात्र ही फायनल आहे. हवेमध्ये चेंडू जरूर, क्षेत्ररक्षक तिथे सूर मारलेला, मात्र चेंडूच्या लेंथ पर्यंत नाही पोहोचला. जीवदान म्हणता येणार नाही, परंतु एफर्ट साठी जरूर दाद द्यायला पाहिजे. कोण होता तिथे? जयेश. विराट कोहलीचं मध्ये एक स्टेटमेंट आलं होतं. विराट कोहली म्हणाला की एका कॅच घेण्यासाठी तुम्हाला चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचायला 3 सेकंद लागतात. तर लोक म्हणतील गुड कॅच, पण 2 सेकंदात तुम्ही पोहोचा. लोक म्हणतील गुड कॅच अगोदर. तर असं असतं, सेकंद महत्वाचा असतो. तुम्ही योग्य वेळेत तिथे खाली पोहोचला पाहिजेत. दरम्यान रिव्हर्स अटेम्प्ट, विश्वजित, सुपरस्टार विश्वजित षटकार ठोकतोय. काही फटके पाहताना खरं तर मन खुश होत नाही, फक्त डोळे खुश होत नाही तर मन सुद्धा खुश होतं. असा हा फटका होता विश्वजितचा. उलटा पुलटा डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू. अपील जोरदार आहे, पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाहीये. इथे फलंदाज असणार आहे नाबाद. प्रथमेश राठोड, आचेगाव जिल्हा सोलापूरचा हा खेळाडू ॲज अ आयकॉन तो या संघामध्ये दाखल आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अंपायरिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे. गणेश बाविस्कर सर, बंटी जाधव सर दोघांकडूनही. त्याचबरोबर असोसिएशनचे अंपायर्स देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. फ्रेंड्स ग्रुपचे अखिल जोशी सर, उमेश जगताप सर, प्रवीण सर, या सर्वांनीच चांगली अंपायरिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये. ऑफिशियल्स अंपायरिंग चांगली असणं अत्यंत महत्वाचं असतं. स्पर्धेला कुठल्याही मोठी उंची त्यामुळे प्राप्त होते. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. खरं तर एज कॅमेरामध्ये काही कॅच करणं हे खूप कठीण आहे. आपल्याकडे स्निकोमीटर नाही आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये फक्त विसंबून राहता येत नाहीये. अतिशय सुंदर काम इथे वंडर स्पोर्ट्स इंडिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालेलं आहे. लेग बिफोर विकेट साठी अपील आहे. बॅट कट साठी नाहीये, तर लेग बिफोर विकेट साठी जायचं आहे. चेंडू पायावरती आदळला आहे का? फलंदाज नाबाद आहे. रेफरल अनसक्सेसफुल. लेग बिफोर विकेट साठी इथे ऍप्लिकेशन केलं होतं. समालोचन कक्षामध्ये जी गर्दी आहे ती थोडीशी कमी करा. प्रथमेश राठोड, यावर्षी या खेळाडूनं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. आचेगाव एक छोटंसं गाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं, पण या खेळाडूनं मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कौशल्याचा
आपल्या विद्वत्तेचा परिचय दिलेला आहे, खेळातली गुणवत्तेचा परिचय दिलेला आहे. याबरोबरच इथे फुल टॉस बॉल होता, फ्लिक करायचा होता, वरची कड लागल्यानंतर चेंडू जातोय कव्हर्स मध्ये. 2 धावा तिथून प्राप्त होणार आहे. विश्वजित ठाकूर 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 11 धावा, षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलक 11. सलामीची जोडी मैदानामध्ये सौद पटेल आणि विश्वजित ठाकूर. एंड बदललं जाणार आहे. सावित्री नदीच्या बाजूने गोलंदाज कोण असेल पुढे पाहायचंय. आकाश चौसाळकर आयकॉन, एक वेगवान गोलंदाज आहे, उंचापुरा धिप्पाड शरीरयष्टीचा गोलंदाज. आज योगेश पेनकरने खास आपल्या संघामध्ये आणलाय. मात्र दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये जिथे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे, या परिस्थितीमध्ये त्याने स्थानिक खेळाडूला, महाडच्या खेळाडूला घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर, घरच्या अंगणात गोलंदाजी दिलेली आहे. गोलंदाज असेल जयेश खैरकर. गोलंदाज जयेश खैरकर. काय मॅच आपण बघतोय. आतापर्यंत दोन्ही संघांनी खेळलेले सामने हे घरी करायला दिलेला अभ्यास होता. आता प्रत्यक्षात बोर्डाचा पेपर दोन्ही संघांना सोडवायचा आहे. आतापर्यंत मोठमोठे पर्वत जरूर सर केले दोन्ही संघांनी. आता एव्हरेस्टची चढाई दोन्ही संघांना करायची आहे. काट्याची लढाई आपल्याला इथे अपेक्षित आहे. ऍडव्होकेट नितीन भाऊ कोरपे मित्रमंडळ वहूर विरुद्ध चॅम्पियन स्पोर्ट्स महाड. जयेश लेंथ बॉल, ओहो अक्रॉस द बॅट. सौद पटेल आसमान दाखवतोय चेंडूला. प्रेक्षकांमध्ये चेंडू भिरकावून दिलाय. चला हेल्मेट पोहोचते करा प्रेक्षकांमध्ये. षटकार मध्ये पाठवू नका. कोणी सेल्फी घेऊ नका. मॅच संपल्यानंतर खेळाडू तुमच्यासाठी अवेलेबल आहेत सेल्फी देण्यासाठी. मॅचला परत एकदा कव्हर्स मधून चेंडू, पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि तिथे फलंदाज बाद. चेक. फायनल मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे आणि माझ्या समवेत रोहा आपल्याच रायगड जिल्ह्यातील एक युवा समालोचक, प्रतिभावान समालोचक हर्षल मुंडे सर जॉईन होत आहेत. सर स्वागत आहे. जाऊया मैदानामध्ये जिथे फलकावरती धावा आहेत मात्र 11. एक गडी 17 धावा. लेंथ बॉल होता, जमिनीच्या समांतर खेळला चेंडू, कव्हरचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 धाव प्राप्त होणार आहे आणि फलकावरती 18 धावा. 18 फॉर लॉस 1. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिला डाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या धावा अपेक्षित आहेत ना, त्या धावा यायला सुरुवात झाली आहे. कारण की विश्वजित ठाकूर त्यांच्या साथीला खेळत असताना सौद पटेल खेळत होता, तो बाद झाला. पण तदनंतर आता निहाल चरफरे आणि त्यांच्या समोर म्हणजे पहा सर, एका बाजूला महाड एक्सप्रेस तर एका बाजूला रायगड एक्सप्रेस. लेंथ बॉल लोअर फुल टॉस ला उचललाय मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आणि दुसरा फलंदाज विश्वजित इथे बाद होईल आयकॉन तंबूच्या आश्रयाला.
विश्वजितची विकेट मिळणं म्हणजेच देवाकडं नाकी डोळी नीटस बायको मागावी आणि त्यानं ऐश्वर्याच पदरात टाकावी असा आनंद निश्चित प्रकारे होऊ शकतो. तो जल्लोष इथे आपल्याला बघायला मिळतोय. विश्वजित कडून फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरच्या प्रेक्षकांकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. खलील चरपुरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं, मात्र त्यापूर्वीच विश्वजित बाद आहे. आखूड टप्प्याचा चेंडू इथे हुक करण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा फसलेला आहे चेंडू. धावा इथे मिळणार नाही. षटक दुसरं सुरू आहे. धावफलक मात्र इथे आता 18 वरती स्थिरावतोय. पहिला षटकार आला होता या चेंडूवरती. त्यानंतर जयेशचं काय कमबॅक आहे. महाडचा खेळाडू आहे. 2 विकेट दोन्ही ओपनर्स त्याने पाठवले. सौद पटेल आणि विश्वजित ठाकूर दोन्ही ओपनर्सला या षटकामध्ये त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जयेश. इथे परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू फिरवतोय चेंडूला. निर्धाव चेंडू असेल. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा, 2 गडी बाद. ॲडव्होकेट नितीनजी कोरपे मित्रमंडळ वहूर. धावा पहा ना, धावा चांगल्या पद्धतीच्या झाल्यात. एक चांगली टोटल आहे, कारण की सुरुवात जी अपेक्षित होती किंवा आपण म्हणतो ना की एखादी स्वप्नवत सुरुवात मिळावी, ती स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विश्वजित ठाकूरने मिळवली, त्याच्या साथीला खेळत असताना सौद पटेलने मिळवली. पण जे स्वप्न पाहिले गेले त्या स्वप्नांवरती लगेचच पाणी फेरण्याचं काम जयेश खेरकरनं मैदानावरती केलं. त्यानं विकेट मिळवली. महत्वाची विकेट विश्वजित ठाकूरची मिळाली, सौद पटेलची सुद्धा विकेट मिळाली. आणि तिथून पुढे आता यदा कदाचित वहूर संघ अडचणीमध्ये येण्याची शक्यता. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. 18 धावा धावफलकावरती आपण आतापर्यंतच्या पाहतोय. षटक क्रमांक आता 3रं मार्गस्थ होईल आणि तिसऱ्या षटकासाठी एकंदरीत आपण जर पाहिलं तर या फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा प्रथमेश राठोड ज्या गोलंदाजाने प्रभावित करून सोडले, त्याची अचूकता आणि त्याची भेदकता. मोठा फटका त्याच्या अगेन्स्ट निहाल चरपरे. वा, त्याच्याहून चांगले क्षेत्ररक्षक रोहित देसाई. विकेट मिळते तिसरा धक्का. निहाल चरपरे मैदानाच्या बाहेर. नगराध्यक्ष माननीय श्री निलेश सुतार इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये यायचं आहे. निलेशजी सुतार, पोलादपूर नगराध्यक्ष. काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू. पहिले 7 चेंडू आपण पाहिले होते जिथे फलंदाजांनी प्रचंड वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल षटकार होता, मात्र तिथून आपण म्हणतो ना घर फिरलं की घराचे वासे फिरतात. 3 फलंदाज गमावलेले आहेत आणि धावा मागच्या 6 चेंडूमध्ये फक्त 1 आलेली आहे. मागच्या 6 चेंडूचा विचार केला आपण, 13 चेंडू नंतर 19 चेंडूंपर्यंतचा प्रवास बघितला तर ॲडव्होकेट नितीन करपे मित्रमंडळ वहूर संघाला रोखलेला आहे. 3 फलंदाज बाद झालेत, फक्त 1 धाव इथे आलेली आहे. तर ही गंमत आहे क्रिकेटची. आपण याच संघाला बघितलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स मार 5 गडी बाद 10 आणि तिथून पुढे त्यांनी बनवल्या होत्या 75 धावा 5 षटकांमध्ये. तर इथे सुद्धा पहिल्या 7 चेंडूमध्ये फलकावरती धावा होत्या 17 आणि तिथून पुढे 3 फलंदाज गमावलेत. लेंथ बॉल फुल टॉस चेंडूला दिशा दिलेली आहे. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलक हळुवारपणे बऱ्याच वेळानंतर जो थांबला होता तो पुढे सरकलेला आहे. 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये वहूर. चांगली बॅटिंग. 19 धावा धावफलकावरती. सिंगलनं पुढे जायचं. आता पुढे जावं लागणार आहे वहूर संघाला, कारण की आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावरती समोरच्या संघाला 4 मुंडाचित केलं होतं आणि आता त्या स्थितीमध्ये त्या संकटामध्ये वहूर संघ स्वतः अडकलाय. विकेट येतात, धावा थांबल्या जातात. पुन्हा एकदा यॉर्कर, भन्नाट यॉर्कर. काय चेंडू होता. यष्टीरक्षक योगेश पेनकरला देखील प्रश्नात टाकणारा चेंडू. धाव इथे मिळेल. 22 आहे, 1 अतिरिक्त आहे. धावा कशाही मिळाल्या तरी चांगल्या आहेत त्या.
यस, धावा आल्या पाहिजे. वहुरकर आता एकच म्हणत असेल, वाईड, नो, सिंगल, डबल, बाईज, लेग बाईज, षटकार, चौकार, धावा आल्या पाहिजे. त्या कशाही असो, कोणत्याही स्वरूपाच्या असो, धावा आल्या पाहिजे. ताणलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृतासारखा वाटतो. ओहो हो, इथे चेंडू मिड विकेटला हवेमध्ये थोडा होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल तो. एक धाव केवळ प्राप्त होणार आहे. प्रथमेश राठोडनं सुद्धा आता इथे पाश आवळलेले आहेत. धावफलक पुढे पोहोचतोय. 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 21 धावा बनल्यात. धावा पुढे जायच्या. 3 सिंगल लगातारच्या आल्यात. इथे चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. एका बाजूला आशिष मेहरुल आपण पाहतोय, त्यांच्या साथीला फरत पटेल ही महत्वाची जोडी मैदानावरती खेळते. पहिल्या 7 चेंडूमध्ये चांगली सुरुवात होते, त्यानंतर थांबलेला डाव हळूहळू पुढे गेलेला आहे. लेंथ बॉल, पुन्हा यॉर्कर, थोडासा स्लोवर होता हा चेंडू आणि अलगदपणे बॅटपॅड एकत्र आणली तिथे फलंदाजाने. 1 धाव प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती 22, 3 बाद 22 वहुर संघ. यस, निश्चितपणे 22 धावा धावफलकावरती लागल्यात. लगातारच्या 4 सिंगल स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली, तदनंतरच्या 4 सिंगल प्रथमेश राठोड. अगदी प्रथमेशच्या अगेन्स्ट खेळत असताना आता बॅटरला सुद्धा विचार करावा लागतोय की मला थोडं बचावकारक फटके पाहायला मिळतात. धावांपासून तर पुढे जायचंच आहे, धावा घेऊन जायच्यात पुढे, पण या मॅच मध्ये विकेट्स आता इथे खूप इम्पॉर्टंट आहेत वहुर टीमसाठी आणि तेच केलं जात आहे. विकेट बचावल्या गेल्यात. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये योगेश पेनकर बदल करतोय. याबरोबरच हलकासा लॉफ केला चेंडू कव्हर्स पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव केवळ मिळेल. अप्रतिम गोलंदाजी इथे येते प्रथमेश राठोड कडून. 2 षटकं टाकलेली आहेत. प्रथमेश राठोडला 1 विकेट मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 5, 16 धावा खर्च केल्यात प्रथमेशनं. 1 फलंदाज बाद केला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. फलकावरती धावा 23, 3 गडी बाद आहे. ॲडव्होकेट नितीनजी करपे मित्रमंडळ वहुर. एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा बनल्या होत्या. 9ची सरासरी आली होती. असं वाटलं होतं की इथून पुढे 9ची सरासरी राखली गेली तर एक चांगली टोटल, एक चांगल्या पद्धतीच्या धावा 50हून अधिक 60हून अधिक धावा होतील. पण त्याच वेळेला पुन्हा प्रथमेश राठोड आले आणि त्यांनी केलेला या मॅचमध्ये पलटवार खूप सारा इम्पॉर्टंट राहिला. धावा थांबल्या. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 18 बॉलमध्ये 23 बनला. तिथून 18 बॉलमध्ये खूप साऱ्या अपेक्षित धावा आहेत, कारण की आता मोठे फटके थांबलेत. जयेश खैरकर परत एकदा आपल्या बोटांची जादू मैदानामध्ये पसरवतोय. फिरवतोय, चेंडूचा भोवरा बनवतोय, फलंदाजांना बोटावरती नाचवतोय. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग. अगदी आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा बाहेरच्या दिशेला नेला आणि तिथे मात्र सफल ठरलेत. पहा, म्हणजे टप्पा पडल्यानंतर योगेश पेनकर यांनी हेच सांगितलं, ही लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, त्या पलीकडचा टप्पा त्याच्याहून चांगला होता. लेंथ बॉल उचललाय आकाशामध्ये, फसलेलं टायमिंग, मिड विकेट तिथे खाली आणि कॅच होईल. अजून एक फलंदाज वहुर संघाने गमावला. 4था धक्का त्यांना बसेल. कक्षामध्ये परिवारचे श्री विक्रम जैन आणि महावीर एम्पेरियमचे श्री दिनेश जैन यांचं आगमन झालं आहे. मी फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. असं म्हणतात की नगरों का निर्माण करने के लिए सालों लगते हैं, गिरने के लिए कुछ पल काफी होता है. चढ़ने के लिए घंटों लगते हैं, गिरने के लिए कुछ पल काफी होता है. नेक नाम बनाने के लिए सालों लगते हैं, बदनाम होने के लिए कुछ पल काफी होता है. चांगली सुरुवात झाली होती. चांगल्या सुरुवातीनंतर कोसळलेला डाव आपण पाहतोय. जसा दरड कोसळावे असा डाव कोसळतोय, पत्त्यांचा बंगला कोसळावा असा डाव कोसळतोय. माळेतला मनी निखळून पडल्यानंतर मनी कसे गळून पडतायत, एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होत आहेत. यस यस यस, फलंदाजांच्या समोर दिवसा नाही रात्री काजवे चमकतायत. टप्प्यात होता, पुढे चेंडू होता, पडला, वळला आणि योगेश पेनकरच्या हातामध्ये विसावला. चांगली बॉलिंग, अप्रतिम. पहा, आत्मविश्वास वाढलाय जयेशचा. याआधी आपण जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं आकाश उसालकरचा जास्तीचा वापर करण्यात आला, पण प्लॅनिंग चेंज आहे. योगेश पेनकरनं आता जयेश खैरकरला पुढे आणलंय.
नेतृत्व करणारा खेळाडू योगेश पेनकर आहे. सातत्यानं तो माइंड सेटशी खेळत असतो. कुठला डाव तो टाकतो हे प्रतिस्पर्ध्याला कळत नाही आणि त्याचमुळे त्याने जे बदल केलेले आहेत या मॅच मध्ये ते परिणामकारक ठरतायत. आकाश चौसाळकरच्या ऐवजी त्यानं जयेश खेरकर आणला आणि हे अश्र प्रचंड प्रभावी ठरलेलं आहे. मागच्या षटकामध्ये काय गोलंदाजी होती, 2 विकेट काढल्या जयेशनं. या षटकामध्ये पुन्हा 1 विकेट काढली. धावा मात्र खर्च केलेल्या नाहीत. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे पुढे येईल. थर्ड मॅन वरून 1 धाव प्राप्त होणार आहे. धाव फलक पुढे पोहोचणार आहे तो 24 धावा. या षटकामध्ये आलेली पहिली धाव आणि चेंडू संपलेले आहेत 5 धावा थांबवल्या गेल्या. पूर्णतः आपण पाहतो दुसऱ्या षटकापासून, म्हणजे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आपल्याला षटकार पाहायला मिळाला. तिथून पुढे संपूर्ण प्रत्येक बॅट्समनला नमवलंय. गोलंदाजाने सिंगल घेण्यासाठी भाग पाडलंय. ते काय गोलंदाज आहे जयेश खेरकर. पुन्हा एक धावेमध्ये चेंडू. जयेश चेंडू खाली पोहोचेल. सूर मारला त्यानं, धूर उडाला तिथे. फलंदाज बचावलेला आहे. जीवदान मिळते. मात्र कौतुक करावे लागेल. जयेश खेरकरची गोलंदाजी आवडली असेल टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. काय गोलंदाज आहे तो. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू या गोलंदाजावरून. पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. 2 षटकं टाकली, कोणतेही मेडन नाही आणि धावा आल्यात फक्त 9. विकेट काढल्यात 3. जबरदस्त गोलंदाज. म्हणजे आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये वाहणारी नदी होती धावफलक म्हणजे, परंतु त्या वाहणाऱ्या नदीवरती बांध टाकून धावा अडवल्यात. जगामध्ये अजून हे तंत्र उपलब्ध झालेलं नाही की पूर आलेल्या नदीवरती धरण बांधणं, पण ते बांधलंय जयेश खेरकरनं. कमालीचा गोलंदाज. चौथे षटक. आकाश चौसाळकर एक आयकॉन गोलंदाजीसाठी येणार आहे. अगदी आपण जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यातून येत असताना चौल गावाला बिलॉंग करणारा एक सर्वाधिक वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, प्रीमियर लीग मध्ये जास्तीचा आयकॉनचा प्रवास करणारा खेळाडू आकाश तौसालकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. समोर त्याच्या फहद पटेल, त्याच्या साथीला फहद बाबाजी ही जोडी वहूर गावाची. पुढचा बॉल. यस फहद. जबरदस्त फटका. इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा. फहद पटेल त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. आज करावं लागेल फयदला. त्याच्यासाठी मोठी संधी आहे. एक षटकार ठोकून तो इरादे बनवतोय. फॉर्म मध्ये परत येतोय. 1 धाव इथे मिळेल. असं नेहमीच म्हटलं जातं की कठीण परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. ज्या कठीण परिस्थितीमध्ये टीम आहे, इथून पुढे जर टीमला मजबूती मिळत असेल तर निश्चित या खेळाडूचा बोलबाला होणार आहे. आज ही संधी दोघांकडे आहे. फयद पटेल, फयद बाबाजी. या अगोदरच्या सामन्यामध्ये ही परिस्थिती हाताळलेली आहे फयद बाबाजीने. लेंथ बॉल. सरळ बॅटनं ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे. प्रथमेश. 1 धाव मिळणार आहे. फलकावरती धावा जोडल्या जातील. 33 धावा धाव फलकावरती. आता एकंदरीत ब्लॉक होल पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करणारी गोलंदाजी. षटकार आल्यानंतर लगातारच्या 2 सिंगल. इथे मात्र स्कोरकार्ड वरती आल्यानंतर टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचली आहे. धावा पुढे जात आहेत. हे महत्वाचा. बॅटिंग करत असताना वहूर टीमसाठी धावा थांबल्या जात आहेत. हे महत्वाचा महाड टीमसाठी. यस. गुड लेन टाकला होता कव्हर्सला. निश्चित मोठा फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून येणार आहे. कडक शॉट होता हा. धावा मिळतील मात्र 1. क्षेत्ररक्षण चांगलं इथे सजलेलं आहे. 34 धावा. 34 धावा स्कोरकार्ड वरती. षटक क्रमांक आतापर्यंतचा आपण पाहतो 5वा मार्गस्थ आहे. 5व्या षटकामध्ये एकही डॉट बॉल आला नाहीये. ही जमाची बाब आहे बॅटिंग करत असताना टीम वहूर संघासाठी. यावेळेस टप्प्यामध्ये बदल केला. फुलर लेनचा चेंडू होता. खांडून काढावा लागला फलंदाजाला. 1 धाव इथे मिळेल. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. धावफलक सातत्यानं सुरू झाले. जिथे मोठे फटके येत नाहीत तिथे एकेरी दुहेरी धावा निकाम चालवायचं असतं. हे तंत्र दोघांनी अवलंबलंय. फलकावरती पुढे 35 धावा. माफ करा, 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. निश्चितपणे आपण पाहतोय 35 धावा धाव फलकावरती. 5वं षटक मार्गस्थ. षटक क्रमांक 5 शेवटचा बॉल.
या सपरकट मात्र क्षेत्ररक्षक खाली डी पॉइंटला फलंदाज 6वा. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आहे. 33 वर्षांची अविरत अव्याहतपणे सुरू असलेली परंपरा म्हणजेच फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 आज फायनलची लढत आपल्या समवेत आहे. आणि या लढतीचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री, माजी अर्थमंत्री, खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आवर्जून इथे उपस्थित आहेत. आपला महत्त्वाचा वेळ त्यांनी या आपल्यासाठी खर्च केलेला आहे. खासदार साहेबांचं आम्ही इथे पुन्हा एकदा स्वागत करतो. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. फलकावरती धावा 35 आहेत. तर विजयाचं समीकरण किती असणार आहे, किती धावा शेवटच्या षटक 6 षटकानंतर असतील हे बघायची उत्सुकता प्रचंड आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, मार जोडीचं षटक. कडक शॉट, सुंदर फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा. फटक्यांची अपेक्षा होती, वाट पाहिली गेली, वाट लावली सुद्धा. फहद बाबाजी याच गोष्टीसाठी ओळखले जातात, शेवटपर्यंत थांबतात. अगदी मैदानाच्या आतमध्ये एखादा फॅमिकॉल सारखा चिपकून राहिलाय तो खेळपट्टीला, ये जोड तुटेगा नाही भाई, हेच सांगतोय. तो उभा राहिला, धावा बनवणार शेवटपर्यंत. आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. स्वागत केलंय षटकारानं शेवटच्या षटकाचं. फहद बाबाजी, फुल टॉस बॉल होता, मागे जात फ्लिक करायचा प्रयत्न होता, मात्र जमिनीचा समांतर खेळावा लागला. हा फटका 2 धावा देऊन जाईल फहद बाबाजीला. आणि धाव फलक आता पोहोचलेला आहे 43 वर. 43 धावा येतात, धावा यायला सुरुवात झाली आहे. पहा ना, म्हणजे 5व्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला, 6व्या षटकाच्या सुद्धा पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. इथून पुढे 4 चेंडूवरती काय वाढून ठेवलंय हे सगळेच मात्र आपल्याला सगळ्यांना पाहिजे. सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत, पण त्या लगेचच आपल्या समोर सुद्धा येतील. शेवटचं षटक एक निश्चित आहे की ही मॅच लो स्कोअर असणार आहे. माइंडसेट आता वहूर संघाचा तयार झाला पाहिजे की त्यांना छोटा स्कोअर डिफेंड करायचा आहे. फ्लिक केला, वाह काय सुंदर मनगटाची ताकद दाखवली इथे. थ्रो थेट जाईल इथे योगेश पेनकरच्या हातामध्ये. आणि याबरोबरच इथे फलंदाज धावबाद होणार आहे. 6वा धक्का इथे बसेल. धाव फलक दाखवतोय 6 गडी बाद 44. मुलं हलक्यात घेऊ नका, पण मी आवर्जून सांगेन या मॅचला हलक्यात घेऊ नका. फायनलची मॅचच्या पहिल्या डावामध्ये खेळ थोडा लडखडलाय, पण दुसऱ्या डावामध्ये खेळ अजून चांगला होणार यात ते मात्र शंका नाहीये. यस व्हॉट अ स्टॉप. चेंडूच्या पेसचा वापर केला होता, गतीचा वापर केला होता. फाईन स्निक होती ही, मात्र अडवलेली आहे. धावा मिळणार नाहीत. डॉट बॉल आलाय, चांगला बॉल होता. फुल टॉस अति वेगाने टाकला. फहदला मिडल ऑफ द बॅट करायचं होता, पण ते जमलं नाहीये. आणि शॉर्ट फॅनिकला चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. ओमकार महाडिक सातत्याने यॉर्कर टाकायचा प्रयत्न त्याने केलेला, यशस्वी ठरलाय तो. दुसरी धाव घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हाच डाव आहे तो. फहद बाबाजीला स्ट्राइक एंडला आणायचे आणि त्यासाठी इतर खेळाडू करतायत आपलं बलिदान, प्राणांचं बलिदान. 2 धावबाद होतील इथे, मात्र फहद बाबाजी पुढचा चेंडू खेळणार आहे. स्थान दिलं तर सैन्याचा दुप्पट फायदा होत असतो. आणि इथे पाहायचंय फहद बाबाजीसाठी 2 खेळाडूंनी आपल्या विकेटचं समर्पण केलेलं आहे. फहद बाबाजी स्ट्राइक एंड वरती. षटकाराने सुरुवात केली होती या षटकाची, मात्र त्यानंतर ओमकारनं त्याला थांबून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू
अतिरिक्त चेंडू अजून एक टाकावा लागेल. वाईड, एका वाईड बरोबर एका अतिरिक्त धावे बरोबर 46 धावा. 6वं षटक सुरू आहे. 46 धावा फलकावरती. आणि हा चेंडू या इनिंगचा, या डावातला शेवटचा चेंडू असेल. नितीन कोरपे मित्रमंडळ वाहूर फलंदाजी करतोय. ओ हो हो हो, व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ फिनिश. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकत फैद बाबाजीने दाखवून दिलंय. 50 धावा पूर्ण होतील. 52 धावा फलकावरती आलेल्या आहेत. शेवटचा षटकार मोठी ऊर्जा देईल, मोठी एनर्जी देईल, मोठा आत्मविश्वास देईल इथे ऍडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ वाहूरला. हॅलो, 6 षटकांचा सामना संपलेला आहे आणि यामध्ये या ठिकाणी अजून एक सत्कार घेतला जातोय. मी या सत्कार मूर्तीचं नाव राज राणे महाड, दिव्यांग कबड्डी स्पर्धा खेळाडू. अखिल भारतीय दिव्यांग कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र गाझियाबाद येथे दिव्यांग कबड्डी स्पर्धा दिनांक ऑक्टोबर 21 ते 22, 2024 या दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात आली. 16 राज्य 16 संघ या स्पर्धेत अंतिम विजेता ठरला तो महाराष्ट्र संघ. संघाचा कर्णधार साहेब नक्कीच रोहा तालुक्यातल्या वाशी गावचा सुपुत्र सहदेव बर्डे सुद्धा होता आणि या सर्वांमध्ये आपला महाडचा राज राणेही होता. ही अंतिम लढत महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान अशी थेट पाहायला मिळाली. महाराष्ट्र संघाने तब्बल 24 गुणांनी राजस्थान संघावर मात करून अंतिम विजेता ठरला आणि त्यातला एक यशाचा हिरा म्हणजे आपला महाडचा राज राणे. धन्यवाद साहेब. तसेच आमच्या सन्माननीय कक्षामध्ये परिवारचे विक्रम जैन उपलब्ध आहेत. त्यांना मी त्यांचा या ठिकाणी सत्कार मी सुबोध गांगण यांना करायला सांगतो. परिवारचे श्री विक्रम जैन यांना विनंती करतो की आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सुबोध गांगण यांनी विक्रम जैन यांचा सत्कार करायचा आहे. त्याचसोबत महावीर एम्पोरियमचे श्री दिनेश जैन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीने वैभव चारंदरकरच्या हस्ते आपला या ठिकाणी छोटा सत्कार होतोय. शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्याच्या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. परत एकदा समालोचन कक्षाकडे. हॅलो, हॅलो चेक. हॅलो हॅलो, फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य आदेश डोळस फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य आदेश डोळस यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि फ्रेंड्स ग्रुप परिवाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा आहे. सर्व सदस्य फ्रेंड ग्रुपचे, आपल्या फ्रेंड ग्रुपच्या सदस्य आदेश डोळस याचा या ठिकाणी वाढदिवस फ्रेंड ग्रुपच्याच वतीने आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करतोय. हॅलो चेक. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक मानाची आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित आपण पाहतोय. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 चे भव्य आणि दिव्य असा भूतपूर्व पर्व. आणि या संपूर्ण स्पर्धेला पाहण्यासाठी मला पाहायचंय मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक वर्ग किती आहे. एकदा आवाज झाला पाहिजे. गणपती बाप्पा. रस्त्याच्या बाजूने आवाज कमी येतोय. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज विक्रमजी जैन साहेबांच्या वतीने असणार आहे. आपण म्हणतो ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नथ मस्तक तया चरणी, ज्यान केली स्वराज्याची निर्मिती, देव माझा एकलाच तो राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती.
यस, महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कला बुद्धीचं देवता अधिपती गणरायाला वंदून इकडे सगळ्याच प्रेक्षकांचं या हार्दिक सामन्यामध्ये विश्वजित ठाकूर याला 500 रुपयांचं तर जयेश करकर यांना 1000 रुपयांचं बक्षीस स्वराज भुटाला यांच्याकडून आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून 2 लिटरचं थंड कोल्ड्रिंक्स हंजला नाडकर अकबरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून मिळालं आहे. धन्यवाद त्यांचे एकदा परत. फायनलची मॅच होती, पहिलाच बॉल फ्री हिटचा होता. या स्पर्धेच्या नियमावलीमुळे योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये उभे पाहायला मिळतील. एकदा या स्पर्धेची नियमावली किंबहुना ही स्पर्धा आवडली असेल तर प्रेक्षकांनो टाळ्या होण्यास हरकत नाहीये. यस, हा टाळ्यांचा गजर सांगून जातोय फ्रेंड्स ग्रुपची ही मानाची स्पर्धा किती महत्वाची आहे. व्यासपीठावरती बसलेले जे काही प्रेक्षक वर्ग आहेत व्यासपीठाच्या समोर थोडे पाय आपले वरती घ्या विनंती करेन. आशिष मेहरुल, दुसरा बॉल हेलिकॉप्टर बॉल चाललाय लॉंग ऑफला, सीमा पार, चौकार. सुरुवात लॉंग ऑफचा डोक्यावरून खेळला इनसाइड आउट आणि मिळाल्या 4 धावा. 5 वरती पोहोचतायत. यावेळीचा बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक खेळला गेलाय. पाहता पाहता तिथे 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती निश्चितपणे प्लस केली जाईल. एका धावेला देखील निश्चित महत्व आहे. फिरवलेल्या स्ट्राईकचं महत्व खूप मोठं आहे. जसं भाकरी फिरवली नाही तर करपते असं म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये स्ट्राईक फिरवली नाही तरी टीमला अडचणी येतात आणि दोन्ही खेळाडू त्यासाठी निश्चित. यावेळीचा बॉल बॅक फुटला जाऊन कट केला. शॉर्ट पॉइंटला समी तिकडे आहेत. 1 धाव मिळते. पहा चौकार आल्यानंतर लगेच 2 सिंगल या मात्र स्कोर कार्ड वरती प्लस झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत 7 धावा. या डावाला मजा येईल किंबहुना दुसऱ्या डावामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर या धावा थांबवल्या जाऊ शकतात. सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढला जाईल ते मात्र शंका नाहीये. यावेळेला बॅटच्या टोला बॉल लागला. फत बाबाजी बॉलच्या खाली. पहिली विकेट प्रथमेश राठोड मैदानाच्या बाहेर. टाकलेला बॉल शरीरापासून लांब जात होता. अवे ऑफ दी बॉडी खेळायचा प्रयत्न होता आणि क्रिकेटचे बेसिक आहेत, तुम्ही शरीरापासून जेवढा लांब खेळाल चेंडू तेवढा हवेमध्ये जाईल. फसलेला फटका होता. यष्टीरक्षकानं फैद बाबाजी तिथे सुंदर कॅच पकडताना आपण बघतोय आणि प्रथमेश राठोड पहिला फलंदाज आयकॉन इथे तंबूच्या आश्रयाला परतेल. सुरुवात झालेली आहे. विस्फोट घडून आणलेला आहे. आता बघायचे धमाका कोण करणार. यस, निश्चितपणे मगाशी सांगितलं होतं मी पहिल्या डावामध्ये मॅच रंगणार, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत खेळली जाणार कारण की दोन्हीही बाजूचं पारडं तेवढं जड आहे. आशिष मेहरुल समोर, सूरज करकरे, मोठा बॉल त्या पलीकडे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय जमिनीला, घासत पुसत चाटत गुदगुल्या करत सीमा पार. मध्ये टेनिस क्रिकेटमध्ये दुर्मिळ फटका असतो हा स्ट्रेट ड्राईव्ह. तुम्ही पाहिला होता, बरोबर बॅटच्या मध्यावरती घेतला. गोलंदाजाच्या उजव्या बगलेतून चेंडूला दिशा दिली. अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला गोलंदाजाकडून, मात्र शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट लॉंग ऑन या दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवता आला नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक खणखणीत चौकार आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 11 धावा.
सुरुवात चांगली आहे. वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो. योगेश पेनकर संघनायक मैदानामध्ये. त्याच्या सोबतीला दुसरा फलंदाज सूरज करकरे. प्रथमेशची विकेट जरूर मिळाली, मात्र फलकावरती आलेले 11 धावा. आणि आता महाराष्ट्राचा महास्पीड स्टार विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवर. विश्वजित ठाकूर मोठ्या मागील मॅच पर्यंत ज्या पठ्ठ्यानं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली आहे, आता समोर योगेश पेनकर. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट खेळायचा होता, सन्मानजनक फटका खेळला, एकदा वेगाने धावली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये झाला नव्हता, पण मानस दाखवलं होतं. बॅटिंग करत असताना सूरज करकरेनं धाडस करता आला नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे आणि टीमचा धावफलक 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. विश्वजितचा गुड लेंथ बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टाइम झाला. आतली कड लागल्यानंतर चेंडू मिड विकेट कडे जात होता. कोणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचं योजना होती तिथे, मात्र स्क्वेअर लेगचा खेळाडू इतका वेगात तिथे आला. योगेश पेनकरला एका धावेवरती समाधान मानावं लागले. यस, चांगली बॉलिंग विश्वजित ठाकूर. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर थोडे स्टफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग मध्ये बॉल गेला डीप मधून. तिकडे निहाल चरफरे आले, बॉलला पकडलं, फेक झाली आहे. त्या दरम्यान धाव पुन्हा 1 मिळाली आहे. सूरज करकरे सुद्धा इथे मोठ्या फटक्यांसाठीच प्रयत्न करतोय. समोर विश्वजित आहे की अजून कोणी त्यानं बघितलं नाही. मोठा फटका ट्राय केला. यावेळेला स्ट्रोक खेळला डी बॅक्सच्या कव्हरच्या दिशेला. फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळतील. 1 धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान पुनश्च एकदा या दोन्ही फलंदाजाने मानलं. एक धावेनं मॅचला पुढे न्यायचं. डॉट बॉलचं रेशो वाढून द्यायचं नाहीये, किंवा डॉट बॉल खेळायचंच नाहीये. या माइंडसेटने योगेश पेनकर आणि सूरज करकरे उतरलेत की काय. कारण की पहा ना, समोर असा गोलंदाज ज्यानं मागील मॅच मध्ये 12 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. मिड ऑन मध्ये बॉल जाईल. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षण. पहा ना सर, आपण पाहिलं ना तर या स्पर्धेला मागील 2 वर्षापासून मी जॉईन झालोय. हे 3रं वर्ष आहे, पण 3ही वर्षामध्ये पाहतोय ऍज अ आयकॉन म्हणूनचा प्रवास विश्वजित ठाकूरनं केलाच, पण आयकॉनचा प्रवास करत असताना 3ही वेळा फायनल खेळण्याचा बहुमान तो पटकावतोय. निश्चित मिस्टर प्रीमियर लीग म्हणून देखील त्याला ओळखलं जाऊ शकतं. या चांगला चेंडू होता. यावेळेस स्लॉक करायचा प्रयत्न योगेश पेनकरचा फसलेला आहे. निर्धाव चेंडू आहे आणि धाव फलकावरती धावा मात्र 15. डॉट बॉल आलाय. यस, याच डॉट बॉलची अपेक्षा वहूर संघाला होती. किंबहुना आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीचा बॉल अपेक्षित होता विश्वजित ठाकूरला सुद्धा. तो बॉल फेकला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर टीमची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. धावा 15. खुलातला बॉल पुनश्च एकदा खुलून काढलाय. बॉल डिपॅक्सचा कव्हर आणि त्याच वेळेला लॉंग ऑफच्या मध्ये तिथे फिल्डर आहेत उभे. 1 धाव निश्चितपणे मिळेल. आणि पाहता पाहता या षटकाचा खेळ मात्र या एकेरी धावेच्या साह्याने संपुष्टात येताना पाहायला मिळते. नक्कीच साहेब, या ठिकाणी निमंत्रिताच्या कक्षामध्ये व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मेहता उपस्थित आहेत. मी नितेश सातव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करायचंय. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मेहता यांचा सत्कार फ्रेंड ग्रुपचे सदस्य नितेश सातव साहेब यांना विनंती करतो की आपण शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्याचसोबत एम्बॉयचे प्रतिनिधी माननीय श्री विनील पाटील येथे उपस्थित आहेत. मी त्यांचं फ्रेंड ग्रुपच्या वतीने स्वागत करतो आणि रोहित गायकवाड यांना विनंती करतो की आपण पण त्यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं. या ठिकाणी एम्बॉयचे प्रतिनिधी माननीय श्री विनय पाटील यांचा सत्कार या ठिकाणी रोहित गायकवाड करतील. सन्मान, शाल आणि स्मृतिचिन्ह. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आशिष मेहरुल. पहिलाच बॉल, टप्पा पडलाय, बॉल बाहेर चाललाय, पंचांनी कळवलंय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मात्र इकडे मिळते. अवंतर स्वरूपाची धाव. तदनंतर 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात येते. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. या टप्पा पडल्यानंतर जी अनेक उशी घेते अशा पद्धतीचा बॉल टाकला गेला तर मात्र दंडित करण्यात येईल, हे मात्र सांगितलं जाते. पण टी जाधव सर आणि गणेश पाविस्कर सर आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीची अंपायरिंग चालू आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल शॉर्ट पॉईंटच्या दिशेला मात्र तिकडे येताना पाहायला मिळेल. अजून 1 धाव स्कोर कार्ड वरती प्लस होतीये.
निश्चित आपण पाहिलं या दोन्ही फलंदाजांनी मागचं एक षटक त्यानंतरचे काही चेंडू कुठले यश मिळू दिलेलं नाही आणि शांतपणे एक एक दोन दोन धावा काढत ते धावफलक पुढे नेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पुढचा बॉल यावेळेला मोठा स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक सौद पटेल. विकेटचं पतंग पाहायला मिळते. सूरज करकरे महत्वाच्या क्षणी मैदानाच्या गोलंदाज आहे आशिष मेहरोल, अप्रतिम गोलंदाजी. वाढणार मॅच मध्ये रोमहर्षकता पाहायला मिळणार. सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आणि या तीळ मात्र शंका मैदानाच्या आतमध्ये नाही. पहा प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये आले आणि योगेश पेनकर वरती एवढं प्रेम आहे की निश्चितपणे मैदानावरती योगेश पेनकरची किस सुद्धा घेतली जाते. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं. काही लोक सेल्फी घेतात. इकडे काहीतरी नवीन पाहायला मिळालं. महाडचं प्रेम आणि निश्चितपणे म्हटलं जातं ना आपला घर आहे आपला अभिमान आणि निश्चितपणे महाडचा अभिमान मैदानावरती योगेश पेनकर खेळतोय. निश्चित कौतुक करावं लागेल योगेश पेनकरचा. आज ऑल इंडिया ओपनच्या मोठ्या टुर्नामेंट भिवंडी गोवामध्ये सुरू आहे. सगळे खेळाडू तिकडे बिझी आहे, मात्र योगेश पेनकर आपल्या गावात आपल्या गावच्या संघासाठी खेळतोय. इकडे मात्र मोठी विकेट त्यांना पाहायला मिळेल. गग्गा गिरी मैदानावरती आले आणि ते मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. अजून एक विकेट. पलटवार निश्चित प्रकारे केला जाईल. हे क्रिकेटचं युद्ध आहे. आशिष मेहरोळ आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलेलं आहे. आता आपण त्याला बघतोय. डिपार्टमेंटची गाडी तिथे उभी आहे. विनंती, आपल्या ज्या लाईट्स आहे त्यामुळे फलंदाजांना त्रास होतोय. आपण थोडीशी गाडी पुढे घ्या. विनंती आहे डिपार्टमेंटच्या सन्माननीय अधिकाऱ्यांना, आपली गाडी थोडीशी पुढे घ्या. काय मॅच आपण बघतोय इथे. सगळं काही सुरळीत चालू होतं. आशिष मेहरोळनं मात्र दोन जबरदस्त धक्के देत इथे सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलेला आहे, पलटवार निर्माण केलेला आहे. पुढचा बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार महाडिक. अगदी पहिल्या रात्रीचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉल ऑफ सिक्सच्या बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती येते. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या धावफलकावरती जगात भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खोलातला बॉल. पंचांकडे मोठी अपील. लेग बिफोर. इकडे मात्र अपील उचलून धरली आहे. लगेचच रिव्ह्यूची मागणी झाली आहे मैदानावरती. काय घडलंय पाहिलं जाईल. पुन्हा एकदा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांपर्यंत घेतलाय. ऑन फील्ड अंपायर डिसिजनचा आपण जर विचार केला तर फलंदाजाला बाद दिलाय. आता पाहिलं जाईल. वंडर स्पोर्ट्स इंडिया. दूध का दूध और पानी का पानी, आगे की कहानी, वंडर स्पोर्ट्स इंडिया की जुबानी. वंडर स्पोर्ट्स इंडिया यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कॅमेरामनचं आम्ही कौतुक करूया. गेले 4 रात्रीमध्ये अत्यंत सुंदर काम या कॅमेरामन्स कडून बघायला मिळाले, ऑपरेटर्स कडून बघायला मिळाले आणि त्यामुळेच युट्यूबच्या चाहत्यांना सुद्धा चांगली दृश्य बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या पंचांना देखील सगळे अँगल्स दिले जातील. चेंडूचा टप्पा कुठे आहे, फलंदाज कुठे आहे आणि सगळं दाखवलं जाईल आणि त्यानंतर त्यांचा निर्णय ते ठरवतील, आपल्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत सगळ्यांचेच लक्ष तिकडे राहिलेलं आहे. हृदय आता धडधड करायला लागलेली आहे. काय घडलंय तिथे.
चेक केलं जाईल. मास्टर कॅमेरासाठी सनीगिरी आपण पाहतो, साईड कॅमेरासाठी सूरजगिरी पाहायला मिळतील. त्याचबरोबर तिकडे मास्टर कॅमेरासाठी श्रेयस सुतार आपण पाहतोय, ऍक्शन रिप्लेसाठी प्रतीक गिरी, आणि त्याचबरोबर ॲज अ ऑफिशियल स्कोरर सुद्धा आपण पाहतोय प्रतीक गिरी. त्याच वेळेला सिद्धू सुतार. एक चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण वंडर स्पोर्ट्स इंडिया. रिप्ले पाहिला जातोय, चेक केलं जात आहे. ही मॅच महत्वाची आहे. एक गोष्ट आपण बघितली, ज्यावेळेस धाव पूर्ण करत होता योगेश पेनकरनं ओमकारला सांगितलं की तू पहिली तुझी धाव पूर्ण कर, तू इथं मध्ये रेंगाळू नको, धावबाद होऊ नको, तू पहिल्यांदा धाव पूर्ण कर. हे अनुभव असतो खेळाडूकडे. निर्णय आपल्याला बघायचा आहे काय येतोय पंचांकडून. मात्र कमालीचं षटक इथे बघायला मिळालं ते आशिष मेहरोल कडून. 2 विकेट त्याने अगोदरच काढलेले आहेत आणि त्याचबरोबर LBW ची ही 3री विकेट या षटकामध्ये. मात्र पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज नाबाद आहे. रेफरल इथे सक्सेसफुल होतोय. 1 धाव जरूर प्राप्त होईल. षटकाची सांगता आता धाव मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये. इथे क्रिकेटचे नियम सांगतात की पंचांनी बाद दिलं असेल तर तिथून पुढे तुम्हाला धावा घेता येणार नाहीयेत. त्या लेगबाईच्या धावा दिल्या जात नाहीत. त्यामुळे धाव निर्धाव चेंडू असेल, धाव फलकावरती येते असतील 20 धावा, माफ करा 19 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 19 धावा असताना पुनश्च एकदा आशिष मेहरुल. टप्पा पडलाय, बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळेल. पुन्हा रिव्ह्यू बॅटिंग टीमचा. आता व्हाईट बॉल साठी चेक करायचं नक्की व्हाईट बॉल आहे की नाही. पहा, आशिष मेहरुल यांच्यासाठी बक्षीस आलंय. खलील चरफरे कत्तरवरून या मॅचचा आनंद ते युट्यूबच्या माध्यमातून घेतात आणि त्यांच्या वतीनं आशिष मेहरुलला 500 रुपयाचा कॅश प्राइज इकडे देण्यात येणार आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, नक्की काय घडलंय, बॉल कुठोय आणि कुठून कसा चाललाय, या सगळ्याच गोष्टी मात्र आपण पाहिलं तर इकडे चेक केलं जातील. कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण जरा बाजूला व्हा. काही मान्यवर त्या बाजूने येणार आहेत आणि सर्वांनी खाली बसा. खेळ Yes. जे बाउंड्री लाईन आखली आहे. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इकडे मात्र रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर योग्य बॉल पाहायला मिळाला. आशिष मेहरुल चांगली बॉलिंग खेळपट्टीवरती करताना पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर काढायचा आणि त्या इराद्यामध्ये आपण जर पाहिलं तर बॅटरला फसवायचं हेच माइंडसेट केलंय आणि स्वतः बॉलिंग मार्कवरती आशिष सफल सुद्धा ठरलेत. षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अजून एका डॉट बॉलची सांगता मैदानावरती पाहायला मिळतीये. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये 18 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावांची गरज. आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर योगेश पेनकर यांना उभं राहणं गरजेचं आहे. कारण की आपण म्हणतो ना की मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, पर बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील, लढावं लागेल, भिडावं लागेल. योगेश पेनकर यांना खेळपट्टीवरती थांबावं लागेल तर आणि तरच या 18 चेंडू मध्ये 34 धावांचा पाठलाग होऊ शकतो. योगेश पेनकर परिस्थिती हाताळणारा कारागीर आहे. अनेक अशा परिस्थितीतून त्याने टीमला बाहेर काढले आतापर्यंत. या मॅच मध्ये योगेश पेनकर संघनायक पुढे उभा राहून नेतृत्व करणारा खेळाडू आहे. या परिस्थितीला कसा सामोरा जातो हे बघायचंय. आणि दुसऱ्या बाजूला पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये पुन्हा एकदा सामना खेचून आणलाय वहूर संघानं. ही पकड त्यांची कायम राहील का? पुढचा बॉल. यावेळचा बॉल योगेश पेनकर मास्टर माइंड आहे. हा दादा मास्टर माइंड आहे. षटकार.
500 रुपयाचं कॅश प्राइज येताना पाहायला मिळते. योगेश पेनकर ऑन स्ट्राईक, त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि तोही कोणाच्या अगेन्स्ट, विश्वजित ठाकूर. हे बॅटल चांगलं लागणार यात ते मात्र शंका नाहीये. आता पलटवार व्हायला सुरुवात झाली आहे. आता जशास तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. ब्लॉक होल, खोलातला बॉल, शॉर्ट थर्ड मानला, चांगली फिल्डिंग, डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बॅकअप तिकडे चांगलं मिळतंय आणि पाहता पाहता अजून एक डॉट बॉल मैदानावरती. पहा ना, म्हणजे षटकार आल्यानंतर किती वेगाचा बॉल असावा आणि तो अगदी अचूक टप्प्यावरती. मी बॉलर विश्वजित ठाकूर यांचं कौतुक या गोष्टीसाठी करेल की षटकार आल्यानंतर यॉर्कर टाकण्याचं धाडस कमी गोलंदाज दाखवतात. कारण की यॉर्कर जर बॉल आला नाही तर ओव्हर पिच, आणि ओव्हर पिच आला तर सीमारेषेच्या बाहेर जाण्याची शक्यता दाट. आणि अशा स्थितीमध्ये एक मोठा अनुभव घेऊन विश्वजित ठाकूर मैदानावरती चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला वाईड लाईनला पकडून बॉलिंग करायची होती. बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉलची घोषणा पंचांचा इशारा आलाय. यस, व्हाईट बॉल रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. यस, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. मी प्रेक्षकांचं लक्ष वेधेन. बॉल काही प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय जे समोर आहेत आमच्या व्यासपीठाच्या समोर. त्यांना विनंती करेन, आपण जी मैदानावरती पावलं ठेवली थोडी पावलं आपली वरती घ्या. फायनलची मॅच आहे आणि ती फायनलची मॅच आता रोमहर्षकतेकडे वळतीये. फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने ही आमची ही कळकळीची विनंती आहे. रिव्ह्यू आपण पाहतोय. रिव्ह्यू आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. नक्की काय घडलंय, नक्की निर्णय कसा आहे हे पाहिलं जात आहे. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल, योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. यस, आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा. ज्यांनी आपल्या कालावधीमध्ये क्रिकेट खेळलं आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम, क्रीडा क्षेत्रावरती आपण पाहिलं तर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही फायनलची मॅच आपण पाहतोय. खोदून काढला अगदी या बॉलला, एवढा यॉर्कर अति वेगाचा, आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. संघाचं धावफलक 27 या आकड्यावरती पोहोचलंय. आता अगदी मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर ओमकार महाडिक कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. कारण की अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावरती दिलंय. पहिल्या दिवसांमध्ये त्यानं जो खेळ केला ना, पहिल्या दिवसामध्ये त्याचा थाट जो त्यानं दाखवला ना, महाडकरांचा खूप मोठा विश्वास जिंकला या पट्ट्यानं. तो स्ट्राईकला उभा आहे. हाफ ट्रॅकर, बॅटची कडा, बॉल लॉंग स्टॉपला चाललाय, फिल्डर तिकडे आहेत. एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फिल्डिंग चांगली झाली आहे तिकडे. अगदी आपण जर पाहिलं तर अति वेगानं क्षेत्ररक्षण, आणि पाहता पाहता अजून एक धाव. संघाचा धावफलक 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती लागल्यात. सलामीला आलेला खेळाडू योगेश पेनकर अजूनही उभा आहे. त्याला साथ देत असताना अगदी आपण जर पाहिलं तर ओमकार महाडिक सुद्धा. आता वार्तालाप केली जाते. 2 आयकॉन एकंदरीत जुळले जातात. कारण की विश्वजित ठाकूर यांना माहिती आहे या षटकामध्ये योगेश पेनकर यांची विकेट येणं वहूर संघासाठी खूप महत्वाची आहे. आणि या बॉलवरती शर्तीचे प्रयत्न राहतील. या बॉलवरती अगदी 100% एफर्ट्स दिले जातील. महत्वाचा बॉल, काय घडलंय, महत्वाचा बॉल आहे. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणि पाहता पाहता अजून एका डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 संपुष्टात आलंय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथून पुढे कशा पद्धतीच्या धावा बनवल्या जातील. आणि त्याच वेळेला महाडकरांचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू ओमकार महाडिक मैदानावरती उभा आहे. जर पाहिलं ना तर आता ओमकार महाडिकला महाडकर एकच म्हणत असतील, तुझी तुलाच पुरी करायची, हाऊस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी नडायची. कारण दुनिया डोक्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र. ही मॅच जिंकली ना ओमकारनं
तर महाडकर डोक्यावरती घेतील ओमकार महाडिकला, कारण की मॅच फायनलची आहे. तुम्हा आम्हा सर्वांनाच हवी हवी असणारी ही मानाची स्पर्धा, स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक फायनल मॅच. फायनलचा चित्तथरारक सामना, शेवटचे महत्वाचे काही षटक बाकी आहेत. 12 बॉलमध्ये आवश्यकता 24 धावांची आहे. 12च्या सरासरीने धावा बनवायच्यात आणि त्या धावा सौद पटेल आणि वहूर संघाला थांबवायच्यात. ही मॅच महत्वाची. संघातील सर्वाधिक महत्वाचा खेळाडू सौद पटेल. समोरचा बॉल ओमकार महाडिकने खेळलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज क्रमांक 4 ओमकार महाडिक मैदानाच्या बाहेर. सचौलगाव आणि त्या गावाला बिलॉंग करणारा ऍज अ ऑलराऊंडर म्हणून आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आकाश तौसालकर मैदानावरती दाखल झालाय. महत्वाचा खेळाडू आकाश तौसालकर. खेळ चांगला करावा लागेल यंदाच्या हंगामामध्ये. यस, 12-24 हव्या होतात. 11 बॉल 24ची गरज. 11 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आकाश तौसालकर स्ट्राईकला आलाय ऍज अ आयकॉन म्हणून. आजच तो दाखल झालाय या स्पर्धेला. बॉलिंग तर चांगली केली आहे, आता बॅटिंग चांगली अपेक्षित आहे. संघ अडचणीमध्ये तिथून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतील. योगेश पेनकर यांना 7 लाभणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण म्हणतो ना क्रिकेटच्या खेळामध्ये, क्रिकेटचा खेळच असा आहे, एकट्या दुकट्यावरती जिंकला जात नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंची 7 असणं गरजेचं आहे. यस, 25 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज, माफी असावी. सन्माननीय आपण जर पाहिलं तर प्रवीणजी चांदोरकर साहेब यांच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षासाठी आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं. त्यांचे मनपूर्वक आभार आहेत. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. शॉर्ट पॉईंटच्या दिशेला बॉल मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळते. पाहता पाहता अजून 1 धाव मात्र स्कोर कार्डवरती प्लस केली जाईल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून इथून पुढे 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. समोर योगेश पेनकर एकटा उभा ठाकलाय. तो शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये. सौद पटेल त्याच्या समोर कडवा आव्हान. पुढचा बॉल, समोरचा चेंडू. योगेश पेनकर एवढा लांब मारलाय, बॉल चालला आंबे पाडायला. 6 धावा. वरती विकेट घेतल्यानंतर आमच्या संघाच्या कर्णधारानं मारलेली मिठी, त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या क्षणी आमच्या बॅटरनं षटकार मारल्यानंतर आमच्या साथीच्या बॅट्समनने मारलेली मला मिठी, ही खूप महत्वाची आहे. नटीची मिठी आम्हाला माहिती नाहीये. हेच टेनिस क्रिकेट विश्वाचे सगळेच खेळाडू म्हणतात. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये योगेश पेनकरनं षटकार मारल्यानंतर काय सेलिब्रेशन केलंय महाडकरांनी. 6 धावा आल्या. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढली आहे. संघाचा धावफलक 35 या आकड्यावरती चाललाय. धावा आल्या, धावा बनवल्या आणि त्या बनवण्यामध्ये एकटा उभा टाकला योगेश पेनकर. मी आभार मानेन त्या स्वयंसेवकांचा, आभार मानेन त्या प्रेक्षकांचे, ज्यांनी लगेच चेंडू एवढा लांब मारला होता तिकडूनही इकडे उपलब्ध करून दिलाय. हे महत्वाचं आहे, कारण की प्रेक्षकांनाही माहिती आहे मॅच गरम आहे, सामना शेवटच्या क्षणापर्यंत चाललाय आणि अशा स्थितीमध्ये मॅच थांबणं योग्य नाहीये. 6 धावा आल्यानंतर 35 धावा आल्या. इथून पुढे ही मॅच ऑन असताना 18 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 9 आहेत. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती 2 धावांची आवश्यकता असेल. 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सन्माननीय विराजजी पाटील साहेब यांच्या वतीनं योगेश पेनकर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. तो खेळतोय, तो लढतोय, तो भिडतोय, त्याला जिंकून घ्यायचंय हे सगळं. तो योगेश पेनकर स्ट्राईकला उभा आहे.
टप्पा पडला, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. आपण नडण्या भिडण्याबद्दल म्हणत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाड नगरी किंबहुना हे रायगड जिल्हा, आणि या रायगड जिल्ह्यानं आम्हाला रायगड किल्ल्यानं शिकवलंय लढणं भिडणं नडणं हे आमच्या रक्तात आहे. शेवटपर्यंत आम्हाला उभं राहायचंय. योगेश पेनकरचा वार मैदानाच्या आतमध्ये वहुरकर झालेत गार, ठोकलाय पठ्ठ्यानं षटकार. राज पाटील साहेब यांच्या वतीने इकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज येते या षटकारासाठी. रोहिदासजी चव्हाण साहेब यांच्या वतीने सुद्धा तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी महाड टीमच्या. योगेश पेनकर साठी हे बक्षीस आहे. 2 षटकार आलेत लगातारचे. योगेश पेटलाय मैदानावरती. याही वेळेला वा, आता शिवरायांच्या तलवारीसारखा वार, बॉल सीमा पार योगेश पेनकरच्या बॅट मधून. लाइफ जितनी हार्ड होगी ना, आप उतने स्ट्रांग बनोगे, और आप जितने स्ट्रांग बनोगे ना, लाइफ उतनी इजी होगी. मैदानावरती शेवटपर्यंत उभा राहिला, शेवटपर्यंत त्यानं संघर्ष केला, अगदी वेट अँड वॉचची पॉलिसी वापरली आणि तदनंतर त्याची सफलता काय पाहायला मिळाली. आज त्याचा थाटच वेगळा. म्हणूनच का होईना पूर्ण महाराष्ट्रामध्ये यशस्वी कर्णधार म्हणून योगेशकडे का पाहिलं जातं. 47 धावा येणारे इथून पुढे 6 चेंडू आणि आवश्यकता आहे 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. म्हणजे पहा ना, आता योगेशची जी बॅट बोलतीये ना, त्या बॅटमध्ये असंच राहिलंय की 6 मध्ये फक्त एकच मारायचा आहे, पण तो मजबूतच मारायचा आहे. आणि असं निश्चित ते मारण्यासाठी आता आकाश चौसालकर सुद्धा सज्ज असेल, कारण की आता आकाशचा खेळ बाकी आहे. पण समोर कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. नाव त्याचा पटेल आहे. सौद पटेलनं चूक केली, ती चूक सुधारावी लागेल. संधी मिळते. यस, पूजा जगताप यांच्या वतीनं सुद्धा योगेश पेनकरच्या या खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. कल्पेश पाटील यांच्या वतीनं सुद्धा योगेश पेनकर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि रोहिदास चव्हाण यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. काय घडलंय या वेळेला? नशिबाची साथ नव्हती आकाशकडे. बघता बघता रनआउटच्या स्वरूपाची ही अजून एक बाद. खेळले, पण तिथून पुढे 3 डॉट बॉल टाकण्याची क्षमता माझ्याकडेही आहे. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 6 धावा 5 चेंडू. एक सेट बॅटर जो सलामीला आलाय तो शेवटपर्यंत उभा आहे. त्याच्या बॅटमधून धावा येतात. तो योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. त्याच्या साथीला ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये मोठे पराक्रम घडवलेत ते रोहित देसाई बाबी मैदानावरती. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती पटेल. फुल टॉस. मॅचच फिनिश करून टाकलीये. योगेश पेनकर सामना जिंकलाय. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 चं विजेतेपद
चॅम्पियन स्पोर्ट्स महाड.